जे जखमी डॉग्स आहेत, जखमी कुत्रे आहेत, त्यांना उपचार करता, त्यांना तिथे तुम्ही ठेवता का? वाय? कुत्र्याला एखाद्या गाडीने उडवून दिलं किंवा एखाद्या दुचाकीच्या मध्ये तो कुत्रा आला तर त्या दुचाकीवाल्यांनी कधी कधी लागतं, पण त्यांना लगेच मदत मिळते. तो कुत्रा तसाच तडफडत असतो, त्याच्यापर्यंत मदतच पोहोचत नाही. अशा सहसा अशा ऍक्सिडेंट्स मध्ये त्यांचे पाठीचे कणे मोडतात, पाय तुटतात किंवा त्यांना हेड इंजुरीज होतात. मग असे डॉग्स आमच्या शेल्टरला आणले जातात आणि आम्ही मग त्यांना तिथे ठेवतो, ठीक करतो. बरे झाले तर फार चांगले, नाही झाले तरीही आम्ही त्यांचं काळजी घेतो जोवर ते आहे. प्राण्यांच्या अंगावरनं गाडी जाते किंवा प्राण्यांना आय गेस मारतात लोक, अशी कुठली क्रुएल्टीची घटना तुमच्या लक्षात आहे की? एका लेडीनी, तिला कुत्रा आवडत नाही म्हणून तिने त्याच्या अंगावर ऍसिड टाकलं, त्याला जाळून टाकलं. महिनाभर आधी गिट्टीकदन पोलीस स्टेशन मध्ये FIR झालेली आहे फॉर अटेम्प्टिंग रेप ऑन हॉर्स. अरे बापरे. ही प्रत्येकाच्या लाईफचं एक पर्पज असतं. माझ्या लाईफचं हे पर्पज आहे. तुम्ही जे उपक्रम करत आहात तो ना, त्याला सल्यूट आहे. म्हणजे तो तोड उपक्रम आहे. मित्रांनो, एक मुलगी उठते आणि आपल्या भोवताली बघते. तिला कळतं की आपल्या भोवताली जे प्राणी आहेत त्यांच्या काही ना काही समस्या आहेत. त्यातली एक महत्वाची समस्या आहे की त्यांच्या अंगावर गाडी गेली किंवा त्यांना कुठल्या लोकांनी त्रास दिला, मारलं, आणि त्याच्यामुळे त्यांना जी झालेली इजा आहे ती सहसा कोणी दूर करायला जात नाही. तिच्या त्या संवेदनांमधून एक मोठा उपक्रम नागपुरात उभा झाला आणि तो होता ॲनिमल शेल्टरचा, प्रायव्हेट ॲनिमल शेल्टर. अच्छा, गव्हर्नमेंटचे असतात, पण हिने प्रायव्हेट ॲनिमल शेल्टर उभं केलं. आणि मग काय होतं की रस्त्यावर तुम्ही जाताना बघितलं असेल की हातपाय तुटलेले कुत्रे असतात किंवा कुत्रं रक्तबंबाळ पडलेलं आहे. अशा प्राण्यांना ते आपल्या शेल्टरमध्ये नेतात, त्यांना ट्रीटमेंट देतात आणि त्यांना परत पूर्वीसारखं हसतं, खेळतं आणि धावतं करतात. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे करण्याची गरज काय आहे? मित्रांनो, याची गरज आहे. आज आपण ज्यांच्यासोबत चर्चा केली आहे त्या आहेत सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या स्मिता मिरे मॅडम. आणि मी जे काही मुलगी म्हटलं त्या स्मिता मॅडमच आहेत की ज्यांनी उठून ही सगळी एक खटाटोप केली की या मूक प्राण्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हा प्राण्यांचा आणि मुख्य करून डॉगचा प्रश्न नेमका काय आहे? त्यांनी ते शेल्टर का उभं केलं? त्या शेल्टरचा आणि या प्रश्नाचा काही संबंध आहे का? आणि हा प्रश्न म्हणजे जो मॅन वर्सेस डॉगचा जो काही वाद आहे, हा वाद कसा सोडवायचा किंवा त्याच्यावर काही सोल्युशन आहे का? या सगळ्या विषयांवर आम्ही आज स्मिता मॅम सोबत चर्चा केली, त्यांच्याकडनं जाणून घेतलं. आणि हे जे काही डॉग शेल्टरची त्यांनी उठाठेव केलेली आहे, मी उठाठेव याच्यासाठी म्हणेल कारण की खूप संघर्ष करावा लागतो. वैयक्तिक आयुष्याकडे खूपदा दुर्लक्षही होऊ शकतं, खूपदा व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ शकतं. पण त्या सगळ्यांवर मात करत आज त्यांच्या शेल्टरमध्ये 250 डॉग्स आहेत, जे कदाचित त्यांनी जर सहारा दिला नसता तर हे जगात नसते. एवढं मोठं काम करणाऱ्या स्मिता मॅडम आज आपल्याकडे आल्या आणि त्यांच्यासोबत हे सगळं आपण जाणून घेतलं. मित्रांनो, या पॉडकास्टला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या मूक प्राण्यांबद्दल, या डॉग्स बद्दल आणि ओव्हरऑल ॲनिमॅलिटी बद्दल एक नवीन पैलू कळेल. तर सुरू करू या पॉडकास्ट विथ स्मिता मिरे. आणि सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की अनस्क्रिप्टेड ते तुमचे पुढचे व्हिडिओज मिस होणार नाहीत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं द अनस्क्रिप्टेड मध्ये. हॅलो, कशा आहात तुम्ही? मी एकदम छान आणि खूप चांगलं वाटतंय मला इथे येऊन. आणि तुमच्या शेल्टरमधले डॉग्स कसे आहेत आज? ते पण एकदम फर्स्ट क्लास, ॲज युजल. जसे सफर करत येतात तसेच असतात. ग्रेट ग्रेट. बेसिकली ना, तुमच्यासोबत पॉडकास्ट करण्याचा जो मोटो होता ना, मी स्वतः डॉग लवर आहे आणि पण तेवढाच मी स्ट्रीट डॉगला घाबरतो. वंडरफुल. म्हणजे डॉग लवर असूनही स्ट्रीट डॉगला घाबरतो. म्हणजे माझे काही पूर्वानुभव आहेत ओके. त्याचे तसे. पण तुम्ही जे उपक्रम करत आहात तो ना, त्याला सल्यूट आहे. म्हणजे तो तोड उपक्रम आहे. आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की हे का करताय? असं 2 प्रश्न होते. म्हणजे एकतर हे का करत आहे, वाय? आणि दुसरा, एवढा मोठा सगळा डोलारा आहे तो कसा सांभाळत असाल तुम्ही? तर आज हे थोडे उलगडण्याचा प्रयत्न करू.
आणि डॉग अँड ह्युमन या रिलेशनशिपवर बोलायचं आहे पुढे. नक्की. तर मी सुरुवात इथनच करतो की तुमचं एक डॉग शेल्टर आहे. तुम्ही तिथे जे जखमी डॉग्स आहेत, जखमी कुत्रे आहेत, त्यांना उपचार करता, त्यांना तिथे तुम्ही ठेवता, त्यांची शुश्रूषा करून मग त्यांना योग्य ती जी काही मदत आहे ती द्यायचा प्रयत्न करता. पहिलाच प्रश्न, का? व्हाय? बघा, कधी कधी कसं असतं की ऍक्सिडेंट होतात. बरेच वेळा आपण बघतो की ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये एक माणूस पडतो, त्याला लागतं, आणि त्याच्याच बाजूला एक जनावर पडलेलं असतं, त्याच ऍक्सिडेंटमध्ये इंजर्ड झालेलं. पण मदत कुठे पोहोचते? माणसाकडे. माणसाकडे. अगदी 10 मिनिटात ती मदतही पोहोचते, आणि आजूबाजूला असणारे लोक सुद्धा धाव पहिले कुठे घेतील? माणसाकडे. आणि मग उरतं कोण? तर तो प्राणी. त्याला पण तितकंच लागलेलं आहे आणि तोही तितकाच तडफडतोय, त्यालाही दुखत आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. आणि सॅड पार्ट हा हे आपल्या सोसायटीचा म्हणा किंवा आपल्या सिस्टमचा, की हे लक्षात येतं की त्या प्राण्याला पण दुखत आहे किंवा त्याच्यासाठी असं नाहीये की सुविधा नाहीयेत, पण त्या त्याच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणून मग आमच्यासारख्या लोकांना हा सगळा एक स्टेप पुढे जाऊन हे करावं लागतं. आम्ही ते कुत्रे किंवा ते जनावर उचलून आणतो, त्यांना ट्रीटमेंट करतो त्यांच्यावर, आणि त्यांची देखभाल करतो. म्हणजे उदाहरणार्थ मला जर तुम्ही रिअल एक्झाम्पल सोबत जर हे आणखी इलॅबोरेट करून सांगू शकलात तर बरं होईल. सांगू म्हणजे एक रस्त्यावरनं गाडी चालली आहे, कुत्रा गाडी खाली आला, काहीतरी जखम झाली आहे आणि तो तुमच्यापर्यंत येईल आणि मग ठीक होईल, आणि पुढचा प्रवास त्याचा ओव्हरऑल कसा असेल? मी रिअलिस्टिक सांगेल तर ते एकदम एक एक्सपिरियन्स 100%. चालेल. सो आजपासून एक अराउंड 10 ते 11 वर्ष आधीची गोष्ट आहे. 4 लोक रात्री एका व्हॅन मध्ये चाललेले होते. अच्छा, यावेळेस शेल्टर झालं होतं की ही शेल्टर नाही, शेल्टर होतं मग. अच्छा, ओके, हा, ठीक आहे. एक 10-12 वर्ष आधीची गोष्ट आहे. एक कार मध्ये रात्री लोक भरपूर ड्रिंक करून अशी 4 मुलं चाललेले होते. अमरावती रोडची घटना आहे. 2 म्हशी, आता म्हशी ह्या ओनरशिप मध्ये येतात, त्या रस्त्याने बिचाऱ्या चाललेल्या होत्या. यांना आपली स्पीड अनावर झाली, त्यांनी त्या म्हशींना उडवलं. इतक्या भयानक पद्धतीने उडवलं की ती एक म्हैस लिटरली दुसऱ्या बाजूने डिवायडरला जाऊन पडली आणि एक साईडलाच तिथे पडलेली राहिली. गाडी अत्यंत खराब परिस्थितीत होऊन गेलेली होती, पण या चौघांना काहीही झालं नाही. पोलीस कंप्लेंट झाली, आमच्यापर्यंत बातमी आली, आम्ही जाऊन तिथे पोहोचलो. तोवर यांची गाडी तिथनं रिमूव्ह झालेली होती. हे 4 लोक आपल्या घरी पोहोचलेले होते, परंतु त्या दोन्ही जनावरं रस्त्याच्या साईडने, एक या कडेने पडलेली होती, एक दुसऱ्या बाजूने पडलेली होती. दोघांचेही पाठीचे कणा मोडलेला होता. अरे बापरे. आता त्या म्हशी उचलणार कसं? तर त्यांच्यासाठी मला क्रेन बोलवावी लागली, मोठा एक ट्रॉली बोलवावी लागली, त्याच्यामध्ये त्यांना टाकावं लागलं आणि त्या पोहोचवावं लागलं. इन्सिडेंट्सची वेळ होती रात्रीची 12:30 वाजताची. म्हशी गोरक्षणला पोहोचल्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता. अरे बापरे. हा म्हणजे ना, हे सगळं तेवढ्या वेळ त्या आम्ही तिथे 15 तासानंतर. 15 तासानंतर तोवर त्यांना ट्रीटमेंट मिळावी म्हणून आम्ही 2 वेळा तिथे डॉक्टर्स बोलवले. 2 वेळा त्यांच्या ट्रीटमेंट जागेवर झाल्या, पण त्यांच्यापर्यंत जी मदत वेळेत पोहोचायला हवी होती ती पोहोचलीच नाही. सो असाच एखादे इन्सिडेन्सेस असतात की कुत्र्याला एखाद्या गाडीने उडवून दिलं किंवा एखाद्या दुचाकीच्या मध्ये तो कुत्रा आला तर त्या दुचाकीवाल्यांनी कधी कधी लागतं, पण त्यांना लगेच मदत मिळते. तो कुत्रा तसाच तडफडत असतो, त्याच्यापर्यंत मदतच पोहोचत नाही. मग तशासारख्यांना मदत व्हावी म्हणून आमच्यासारखे लोक समोर येतात. आम्ही ते प्राणी वेळेत उचलण्याचा प्रयत्न करतो. लहान प्राणी असलं तर आम्ही लगेच उचलून नेतो, त्याचा डॉक्टर वेळेत ट्रीटमेंट करतो. आणता मग आम्ही डॉक्टरांकडे नेतो त्याला. आमचे डॉक्टर्स असतात आणि बाय गॉड्स ग्रेस आता खूप चांगल्या नेटवर्क मध्ये आमचे डॉक्टर्स आहेत. सो डॉक्टर रात्री 2 वाजताही आम्हाला मदत करतात बऱ्यापैकी. सो अशा ठिकाणी आम्ही इमर्जन्सी केसेस घेऊन जातो, त्यांचं ट्रीटमेंट करतो. आणि अशा सहसा अशा ऍक्सिडेंट्स मध्ये त्यांचे पाठीचे कणे मोडतात, पाय तुटतात किंवा त्यांना हेड इंजुरीज होतात. मग असे डॉग्स आमच्या शेल्टरला आणले जातात. शेल्टरला, ओके. आणि आम्ही मग त्यांना तिथे ठेवतो, ठीक करतो. बरे झाले तर फार चांगले, नाही झालं तरीही आम्ही त्यांचं काळजी घेतो जोवर ते आहेत. आणि एखादा डॉग ठीक झाला की मग पुढे काय असतं त्याचं? जर आमच्याकडे त्याचं लोकेशन असेल, बरेचसे असे असतात जे फीडर्स असतात सोसायटीमध्ये, त्यांच्या घराच्या आजूबाजूचे डॉग्स असतात, कम्युनिटी डॉग्स असतात की आपल्या गल्लीमध्ये राहणारे असतात. ते ड्यू टू सम ऍक्सिडेंट्स किंवा कशानेही त्यांना इंजुरी झाली आहे, काही महिनाभरासाठी ते शेल्टरला आले, पण आम्हाला माहिती असतं की त्यांना परत सोडल्यावर ते त्या एक सेफ सराउंडिंग मध्ये जातील किंवा त्यांची देखभाल करणारे त्यांना कोणीतरी आहे किंवा त्यांना 2 वेळ पोटभर खाऊ घालणारा किंवा 1 वेळ तरी पोटभर खाऊ घालणारा कोणी आहे. तर अशा ठिकाणी मग ते बरे झालेले डॉग्स आम्ही त्यांच्याच जागेवर रिलीज करतो. ओके. रिलीज करताना आम्ही याची काळजी घेतो की त्यांचं स्टरलायझेशन झालेलं आहे,
त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि तिथे जेव्हा वापस आम्ही सोडू तेव्हा तिथला केअरटेकर किंवा त्यांचा केअर गिव्हर आहे तो त्याच्याकडे लक्ष देईल. ग्रेट ग्रेट. तर आता हे तुम्ही काम करताय, प्रश्न परत तोच आहे की का, वाय? म्हणजे तुमच्यासारखे आहे असं तुम्ही जे म्हणाले, पण तुमच्यासारखे मला तर तुम्ही दिसलात. पण का, म्हणजे कुठेतरी एक प्रेरणा असेल की याच्यामुळे आता मला याच्यावर काम करायचं आहे, असं ती प्रेरणा कुठून आली? माझे वडील ऍक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते. हो. तर आपण म्हणू शकतो की माझं लहानपण पूर्ण जंगलात गेलेलं आहे. ग्रेट. सो आम्हाला लेपर्ड्स किंवा टायगर किंवा इथे हरिण किंवा असे जंगली जनावरांच्या मध्ये आम्ही बरेच काळ राहिलो आहे. आणि आम्ही बघत राहायचो. आम्हाला ते जे कनेक्शन होतं ते अगदी ते लहानपणीपासूनच फॅमिलीमध्ये ते कनेक्शन डेव्हलप झालेलं आहे. आणि नंतर जेव्हा आम्ही परत आमच्या एज्युकेशनसाठी सिटीमध्ये वापस आलो किंवा आम्ही आमचं एज्युकेशन स्टार्ट केलं तर सिटीत वाईल्ड लाईफ नसायचे. तिथे मला फक्त हेच दिसायचं की कुत्रा दिसला की त्याला दगड मारा. म्हणजे प्रत्येक जण मला तेव्हा हेच दिसायचं की कुत्रा समोर बसलेला असं की त्याला हडतूड करणं, त्याला लाथ मारणं, त्याच्या अंगावर गरम पाणी फेकणं किंवा त्याला दगड मारणं, त्याला त्रास देणं, हेच मी बघायची. बरोबर. माझ्या कम्युनिटीमध्ये काही एक 5-6 डॉग्स होते. त्यातला एक कुत्रा अचानक, म्हणजे तेव्हा त्यावेळेत मी पण फार लहान होते, 10th मध्ये असावी मी ते. तो कुत्रा तिथनं म्हणजे ओरडत अगदी घासत आमच्या दारापर्यंत आला. सो दॅट वॉज व्हेरी शॉकिंग ॲट दॅट टाइम, कारण आम्हीही लहान होतो. आणि ते कुठेतरी इतकं म्हणजे म्हणायला लागलं की आम्ही इतके प्रयत्न केले त्याला वाचवण्याचे, तो वाचला नाही. आणि कुठेच शेल्टर नव्हतं की हे प्राणी मग कुठे जाणार. त्यांना लागले, माणसाला लागलं की ते हॉस्पिटलला जातात. आणि यांच्यासाठी ज्यांचं कोणीच नाही त्यांच्यासाठी अनाथ आश्रम असतात, ऑर्फनेजेस असतात. प्राण्यांसाठी कुठे काय आहे. मग ते कुठेतरी मनात असं रुतलं की अरे यांच्यासाठी काहीच नाहीये. म्हणजे कुत्र्यांसाठी तर अजिबातच नाहीये. एकेकाळी गायी आणि म्हशींसाठी किंवा गायींसाठी आम्हाला बऱ्याच ठिकाणी करेक्शन्स दिसलेत की जे त्यांना अकोमोडेट करून घेतात. पण कुत्रा हा प्राणी घ्यायला कोणीच तयार नाहीये. म्हणून मग तिथे कुठेतरी ठरलं की नाही, पुढे जाऊन मला शेल्टर काढायचंय आणि मला ते चालवायचं आहे. की फक्त डॉग्ससाठीच नाही तर सगळेच असे प्राणी जे स्वतः करू शकत नाही. आणि जेव्हा एखादा प्राणी हँडिकॅप होतो तो स्वतःचं अन्न स्वतः शोधू शकत नाही. तो रस्त्यावर, तो आपली व्यथा कोणाला सांगू शकत नाही. त्याच्याकडे फॅमिली नाहीये की आज तुला लागलं आहे तर मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणतो किंवा मी तुला खाऊ घालतो किंवा मी तुझी काळजी घेतो. हे करणारं त्याच्याकडे कोणीच नाही. बरोबर. त्याला लागलं म्हणजे तो कुठेतरी तडफडत काही दिवसात मरणार, हे अगदी निश्चित असतं. म्हणून मग अशांसाठी काहीतरी हवं की त्यांनाही काळजीची गरज आहे, त्यांनाही तितकंच दुखतं. म्हणजे दुखतं म्हणूनच ते ओरडतात. त्यांना लागल्यावर रक्त निघतंच त्यांच्या अंगातनं. अगदी. तर तर तुम्ही शेल्टर स्टार्ट केलं मी. केलं. तर हे कधी सुरू झालं? अराउंड 2013 मध्ये मी हे शेल्टर स्टार्ट केलं. 13 मध्ये. हा. ओके. आणि सुरुवात कशी होती शेल्टरची? म्हणजे एक तर पहिले एक विचारायचं याच्या आधी की हे तुमचं पहिलं शेल्टर, तुमचं म्हणजे नागपुरातच असं पहिलं शेल्टर होतं की नागपुरात त्याच्या आधी होते शेल्टर? नाही, एक गव्हर्नमेंटचं शेल्टर अजूनही आहे, भांडेवाडी. भांडेवाडी. हा. अच्छा, जे मागे एक बातमी आली होती की भांडेवाडीला कुत्र्यांना सोडा, तर तेच होतं का? तेच होतं. अच्छा. भांडेवाडीचे शेल्टर होतं, गव्हर्नमेंट शेल्टर आहे. हा. आजही त्याची कंडिशन तितकीच चांगली आहे. नाही, वाईट आहे. आणि तेव्हा तर त्याहीपेक्षा भयानक होती. अच्छा. आजपासून 15 वर्ष आधी तर ती इतकी भयंकर होती की कोणी विचारही करू शकत नाही की नको, म्हणजे तो कुत्रा रस्त्यावर तडफडून मेला तरीही चालेल, पण शेल्टरला भांडेवाडीला नको. आणि आजही 75% लोक हेच म्हणतात, ज्यांना माहिती आहे ते शेल्टर, कुत्रा रस्त्यावर मेला तरीही चालेल, त्या शेल्टरला नको. बापरे. सो त्या स्पॅन मध्ये आणि मदत काहीच नव्हती, म्हणून ते कुत्रे माझ्याकडे स्वतःकडे 10 डॉग्स होते. आणि त्यावेळेत स्वतःचे डॉग? माझ्या स्वतःचे रेस्क्यू केलेले डॉग्स. अच्छा, रेस्क्यू केलेले 10 डॉग. 10 डॉग्स आणि ते कुठे असायचे तेव्हा मग? घरी असायचे आमच्या घरी? हा. ओ. आणि मग वाद समाजामध्ये, आजूबाजूच्यांमध्ये, घरच्यांमध्ये, कारण एज्युकेशनचा एक तो वेळ होता, शिक्षणाचा वेळ होता. बरोबर. आणि मग ते काय करायचं म्हणून हळूहळू एक 2013 मध्ये मी एक जागा घेतली, जस्ट एक जागा घेतली की तिथे मी हे डॉग्स ठेवते आणि मी तिथे त्यांची काळजी घेते. पण मग ते असं स्प्रेड झालं आणि ते एक शेल्टरमध्ये रूपांतरित झालं. मग सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि मग तिथून ती एनजीओ स्टार्ट झाली. ग्रेट. म्हणजे या एम्पथीमधनं डॉग्स बद्दलच्या तुमच्या या उपक्रमाचं इनिशिएशन झालं. आणि आज काय परिस्थिती आहे? आज आपण काय काय काम केलंय, थोडंसं जर तुम्ही सांगू शकलात. म्हणजे मागचे आय गेस 13 वर्ष ना? 13 वर्ष. 13 वर्ष
कसं? भरपूर चेंजेस आलेत. अगदी शून्यातनं विश्व निर्माण करावं म्हणतात ना, त्याचा अनुभव मी तिथे घेतलेला आहे. माझी सॅलरी हार्डली 13,000 त्यावेळेत होती. अच्छा, तेव्हा काय करायचे? मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे अच्छा. आणि जवळपास मला बाहेर अदर कंट्रीमध्ये पण जॉब ऑफर्स होते. मी गेले पण होते. पण मग माझा तो एम नव्हताच. त्यावेळी तिथे मी टिकणार नव्हते. तिकडे स्ट्रीट डॉग नव्हते. स्ट्रीट डॉग्स नव्हते. ते काहीच नव्हतं ऍक्च्युली. Yes. सो तिथनं मी परत आले इंडियामध्ये आणि मी इथेच म्हणजे इथलाच आपलं एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स पहिले इनिशियली मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केलं महिंद्रा अँड महिंद्राला आणि तिथे मी एक नॉर्मल डेव्हलपर म्हणून होती, ट्रेनी होती आणि हार्डली मला 13-14,000 सॅलरी होती. त्याच्यामध्ये मी एक छोटीशी जागा घेतली आणि त्या जागेत हे माझे 10 डॉग्स ठेवले ठेवले. बरोबर. आणि अशी मी ती सुरुवात केली. अगदी म्हणजे स्वतः मला आयडिया काहीच नव्हती शेल्टर कसं चालवायचं. तो स्ट्रगल तिथनं होता की शेल्टर चालवायचं कसं किंवा कोणी तिथे मग काही जणांना माहिती झालं लोक आणून तिथे कुत्रे सोडून द्यायचे. हो. मग ते कसे ठेवायचे, मग डॉक्टर्सला कसं बोलवायचं किंवा प्राण्यांमधल्या बिमाऱ्या कशा एकमेकांना होतात. म्हणजे तिथून मी शिकत म्हणजे आज त्या गोष्टी की इथपर्यंत की जेव्हा मला त्या काही गोष्टी कळायच्या नाही, आज आमच्याकडे प्लेटिंग्स केले जातात डॉग्स मध्ये. 10-10 तासांचे सर्जरीज होतात हो, आपल्या शेल्टरवर. सो इथपर्यंत आमचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. क्या बात आहे. खूप आणि development काय अचीव्ह झालं. केलंय म्हणजे मी इन टर्म ऑफ शेल्टरच्या अँगलने विचारतोय की काय आपण म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर किती डॉग्सना आपण वाचवलं असेल, काय केलंय ओव्हरऑल? हजारो डॉग्सला आम्ही वाचवलेलं आहे. हम्म. म्हणजे खूप वेगवेगळ्या परिस्थितीतनं वाचवलं आहे. लोकांमध्ये अवेअरनेस जो क्रिएट करायचा होता, जो बेस तयार करायचा तो झालेला आहे. कारण आधी कुत्र्यांना महत्व नव्हतं. हळूहळू ते अवेअरनेस देत गेलो. एक मॅनर्स किंवा एक पद्धत शेल्टर कसं चालू शकतं हा. ते एक एक्झाम्पल आमच्या शेल्टरने सेट केलेलं आहे. हो, ग्रेट ग्रेट. कारण त्या काळात फक्त हे एकच प्रायव्हेट शेल्टर होतं. अच्छा, हे कुठल्या भागात आपण म्हणू शकतो? हे एकच म्हणजे नागपूर म्हणू शकतो, सेंट्रल इंडिया म्हणू शकतो की महाराष्ट्र म्हणू शकतो की भारतातच? नाही नागपुरात. बाकी ठिकाणचं तुम्हाला आयडिया नाही, पण नागपुरात हे एकमेव पहिलं शेल्टर होतं जे प्रायव्हेटली स्टार्ट झालं. बाकी गव्हर्नमेंट शेल्टर्स होते, पण शेल्टर चालवायचं कसं, शेल्टर खरोखर कसं असतं, तो जो एक बेस, ती न्यू जी असते ना, ती या शेल्टरने ठेवली आहे. शेल्टर नाही. आणि याच्यानंतर भरपूर बाकी शेल्टर्स नंतर हळूहळू आलेत, डेव्हलप झालेत. आता आहेत नागपुरात. आहेत नागपूरमध्ये बरेच छोटे छोटे शेल्टर्स आहेत. ग्रेट ग्रेट. सो इथून त्यांना हे इन्स्पिरेशन मिळालं म्हणू शकतो किंवा एक आयडिया मिळाली की Idea, shelter हा. असं तयार होऊ शकतं. क्या बात. सो इतकं डिफिकल्ट नाहीये चालवणं. इच्छा असेल तर सगळं पॉसिबल आहे. आता काय होतं ना की आपण काहीतरी जगावेगळं करतो असं जेव्हा आपण ठरवतो कुठल्याही याच्यात, तर ना समाजाकडनं एक प्रतिरोध होतो बरोबर. आणि दुसरं असतं की हा जो काही विषय आहे रिलेटेड टू डॉग्स हा पुन्हा राज्यांच्या किंवा सरकारांच्या अंडरमधला असतो. तर कुठल्या पद्धतीने त्यांच्याकडनं कुठल्या पद्धतीने विरोध होऊ शकतो किंवा होतो. आता आपण पेपरला आम्ही बघतोच आहे की दिल्लीला सांगितलं की सगळ्या कुत्र्यांना ते एका शेल्टरमध्ये नेऊन सोडा. म्हणजे तो कशाच्या आधारावर दिला निर्णय आपण ते पुढे डिस्कस करूच, पण असं सगळं काही हे असतं. तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये जेव्हा ही कॉन्सेप्ट नवीन होती तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या त्याचा? हा, म्हणजे मला ते पहिलं समाजातलं पण आणि सरकार या दोन्ही अँगलने तुम्ही सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी मुलगी आहे. खरं सगळ्यात पहिला विरोध होता की यू आर हायली एज्युकेटेड, इतकी शिकली आहेस, बाहेरची चांगल्या नोकरीचे ऑफर्स आहेत, पुढे एवढं मोठं आयुष्य पडलेलं आहे, तू काय या कुत्र्यांच्या मागे लागली आहेस. हा पहिला एक माझ्यासाठी चॅलेंज होता की त्यांना कन्व्हिन्स करणं की प्रत्येकाच्या लाईफचं एक पर्पज असतं. माझ्या लाईफचं हे पर्पज आहे. क्या बात. त्याच्यामुळे मला हे लवकर कळलं आहे, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की हे मला लवकर कळलंय. कितनं स्टार्ट झालं. नंतर शेल्टर मी एकटी चालवायची, तेव्हा माझ्याकडे व्हॉलेंटियर्स नव्हते कारण नवीन होतं. हळूहळू व्हॉलेंटियर्स होईल. तर रात्री बराच वेळ व्हायचा मला माझं ऑफिस आटपून तिथे जाऊन ते काम करायला. तर 8 वाजता वगैरे मी ते शेल्टरमध्ये आजूबाजूचे लोक, हो रोज अगदी सकाळ संध्याकाळ जायची मी. सकाळी 2-3 तास राहायची, संध्याकाळी असायची, दिवसभर मी एक मुलगा तिथे बसलेला असायचा. आणि ते काम करत असताना आजूबाजूचे लोक, तो एक मला त्रास द्यायचे की कोणीही शेल्टरच्या आतमध्ये येत आहे. म्हणजे एक वेळ अशी आली की मला ते लॉक करावं लागलं आणि माझं शेल्टर इतक्या आयसोलेटेड जागेवर आहे की तिथे मी ओरडली तरी आवाज बाहेर जाणार नाही. सो तिथून चॅलेंजेस आलेत. रेस्क्यू करायला आम्ही जायचो तेव्हा लोकांचा त्रास व्हायचा की हा कुत्रा तुम्ही लगेच घेऊन जायत ना आणि ते परत आणू नका, तो ओरडतो, आमची झोप खराब होते. पण त्यांना हे लक्षात यायचं नाही की त्याच्या त्याला कमरेचा हाड मोडलेला आहे, तर तुम्ही त्याचा पेन इमॅजिन करा. आणि नाईलाज आलेलो आहे आम्ही.
विदाऊट एनी इक्विपमेंट्स आम्हाला डॉग्स कॅच करावे लागायचे. मग तुम्ही कशाने आणायचे हे तेव्हा? आम्ही आमच्याच गाड्यांनी टू आणायचो. व्हीलर फोर? 2 व्हीलर होती माझ्याकडे तेव्हा. तर आम्ही 2 जण 3 जण म्हणजे जे कोणी सोबत असतील हम्म. मागे पकडून बसायचो आणि अक्षरशः दोरीने तोंड बांधून त्यांचं घेऊन यायचो आम्ही आमच्या सोबतच कॅरी करून. बरेचसे असे रेस्क्यूज करायचो. नंतर पोलीस स्टेशनला जेव्हा एखादी क्रुएल्टी होते आहे, प्रूफ आहे, तर तिथे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं. लोकांना आधी पोलिसांना माहिती नसायचं, तर त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्या FIR लिहून घेणं त्यांच्याकडनं, तो एक चॅलेंज असायचा. लोकांचा भयानक समाजाचा खूप त्रास असायचा आणि ॲज युजल सिस्टमकडनं कधीच सपोर्ट नव्हता. म्हणजे आजही नाहीये. आजही माझं शेल्टर किरायच्याच जागेवर चालू आहे. अजूनही आम्हाला जागा नाहीये. त्यावेळेत माझ्याकडे 40 कुत्रे होते. आज माझ्याकडे 250हून जास्त डॉग्स आहेत 250? आणि तरीही माझ्याकडे जागा नाहीये. ती किरायचीच आहे. आणि 250 सगळे रेस्क्यूड आहेत? सगळे रेस्क्यूड आहेत. फक्त डॉग्स माझ्याकडे कॅट्स पण आहेत, बर्ड्स पण आहेत. आणि आम्ही एक डॉंकी रेस्क्यू केलेला आहे. तो मी एका ठिकाणी ठेवलाय. 2 गायी आम्ही रेस्क्यू केल्या होत्या ज्यांचे पाय अम्प्युटेशन केलेले. त्या आम्ही दुसरीकडे ठेवल्यात कारण शेल्टरला ठेवता येत नाही. ससे आहेत आमच्याकडे. हो. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही चिकन्स पण रेस्क्यू करून आणले होते. सो ते असे आम्हाला वेगवेगळीकडे ठेवावे लागतात कारण ती जागा फक्त डॉगसाठी आम्हाला रेस्ट्रिकेट ठेवावं लागतं. मीनवेल आम्हाला पाण्यासारखी एक बेसिक फॅसिलिटी, म्हणजे पाणी हा मूलभूत अधिकार असतो प्रत्येक त्या व्यक्तीचा जो जगतो आहे सोसायटीमध्ये, समाजामध्ये. प्राण्यांचाही अधिकार आहे. प्राण्यांचाही अधिकार, पाण्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. हम्म. आम्हाला पाणी सुद्धा दिलं जात नाही. तर त्या पाण्याचा टँकर आम्हाला विकत घ्यावा लागतो. तो तेव्हा पण करावा लागायचा, तो आजही करावा लागत आहे. तो गेल्या 15 वर्षात खूप काही असं बदललेलं नाहीये. फक्त मानसिकता बऱ्यापैकी लोकांची आम्ही बदलू शकलेलो आहोत आणि लोकांमध्ये किंवा आजच्या जनरेशनमध्ये एक चेंज आम्ही आणलेला आहे की तुम्ही इथे येऊन, हा प्लॅटफॉर्म आहे, इथे येऊन तुम्ही मदत करा. तर त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्याच्यामुळे लोकांचा हिंमत वाढते किंवा ते लोक तिथे जाऊन मदत करू शकतात. आज बिनधास्त रेस्क्यू करतात लोक. त्यांना माहिती आहे इथे ठेवतील, इथे काहीतरी होईल ते होईल त्याचं. त्याच्यामुळे इग्नोरन्स कमी झालेला आहे इंजर्ड अॅनिमल्सकडे. तर लोक मदतीला जातात. ग्रेट. आता काय होतं की ना, आपण जेव्हा हे सगळं बघतो, या संवेदना तर आहेतच, पण म्हणजे मला 2 हे आहेत प्रश्न. तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमधनं, कारण की प्रोसेस होती ही 13 वर्षांची, तुम्हाला काय शिकायला मिळालं की हे मला शिकायला मिळालं या सगळ्यांमधनं, असं काही आहे? हो. परिस्थितीला घाबरून कधीच सोडून द्यायचं नसतं गोष्टी. आज त्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट असतात, पण उद्या डेफिनेटली त्या पूर्ण होतात. किंवा म्हणजे एक वेळ आमच्यावरही अशी झाली होती कोविडच्या वेळेमध्ये की सगळीकडे कोविड झालेला होता, सगळं बंद पडलेलं होतं. शेल्टर खूप डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये होतं की म्हणजे इतका मी डिसाईड केलं की जाऊ दे, मी बंद करते आता हे, की बंद करून सगळं संपूर्ण, म्हणजे आता जेवढं आहे तेवढंच राहू देऊ, आम्ही याच्यावर नाही घेऊ. पण मग नंतर असं वाटायचं की नाही, मग बाकीचे जे प्राणी आहेत ते कुठे जातील, मग त्यांची काय चूक आहे त्याच्यामध्ये. सो स्ट्रॉंग उभं राहणं मला या 13 वर्षाच्या प्रोसेसमध्ये शिकवलं गेले आहे. शिकली आहे मी त्याच्यामध्ये. आणि मी स्ट्रॉंग राहील तर माझ्यासारखे मी अजून 10 लोकांना घडवू शकेल. त्याच्यामुळे मला स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं आहे हे मला कळलं. आणि माझ्यामुळे अजून 10 लोक जर स्ट्रॉंग झाले तर ते अजून 100 त्यांच्यासाठी स्ट्रॉंग करू शकतील आणि प्राण्यांसाठी त्यांचा आवाज उचलू शकतील जे बोलू शकत नाही. बरोबर. आणि आपल्यासारख्यांना खूप म्हणजे आपल्याला बोलणं फार आवश्यक आहे, कारण आज पूर्ण जवळपास सगळा समाजच त्यांच्या विरोधात उभा आहे. त्या मुद्द्याकडे येईलच, पण तुम्ही आता काही वेळा तिने सांगितलं की ओव्हरऑल प्राण्यांच्या अंगावरनं गाडी जाते किंवा प्राण्यांना आय गेस मारतात लोक. अशी कुठली क्रुएल्टीची घटना तुमच्या लक्षात आहे की ती, म्हणजे याच्यात तर खूप मोठं काहीतरी व्हायला पाहिजे, केस व्हायला पाहिजे, किंवा नाही तर आपणच जाऊन लाठाकाठ्या दंडे घेऊन मारायला पाहिजे त्याला वगैरे, असं काही कुठली घटना लक्षात आहे तुम्हाला? आहेत सर अशा, म्हणजे अशा काही सांगू शकाल तुम्ही, किंवा एखादी अशी घटना? इतक्या भयानक आहेत की त्यातली एक जर खूपच, म्हणजे सगळ्याच भयानक आहेत. राईट फ्रॉम की एक लहानसं पिल्लू, म्हणजे मांजरीचं लहानसं पिल्लू महिन्याभराचं, एक व्यक्ती म्हाताऱ्या माणसाने देवनगरला 7व्या फ्लोअरवरनं त्यांनी फ्लॅटमधनं बाल्कनीनं खाली फेकून दिलं. अरे बापरे. ते पिल्लू काही दिवस जगलं आणि मग मेलं. एका लेडीनी, तिला कुत्रा आवडत नाही म्हणून तिने त्याच्या अंगावर ऍसिड टाकलं, त्याला जाळून टाकलं. अरे बापरे. एका व्यक्तीने लहान मुलं, आपण जे म्हणतो लहान मुलं फॅन्टसी म्हणून 2 लहान पिल्लांचे पाय बांधलेत, सायकलला बांधलेत,
तो त्यांना ओढत ओढत घेऊन गेला. ती किंचाळत राहिलं त्याच्या मागे. ती त्यांची आई धावते आहे आपले पिल्लं वाचवायसाठी, पण त्यांना काही फरक पडला नाही. अशा घटना मानकापूरमध्ये एक्स तहसीलदारनी जिवंत 5 कुत्र्यांचे पिल्लं जाळून टाकले. अरे बापरे. म्हणजे ही म्हणजे क्रुएल्टीचे काही लिमिटच नाहीयेत, की कुठल्या गोष्टींवर आपण क्वेश्चन मार्क थांबवावा हे आहेच नाही. राईट फ्रॉम आता रिसंटची एक घटना आहे, की एका माणसाला पकडण्यात आलं होतं. तुम्ही ती न्यूज वाचली असणार, की देवीच्या मूर्तीसोबत त्यांनी हा वाईट प्रकार केला. हा हा रिसेंटली. रिसेंटली दुर्गा पूजेच्या काळामध्ये. तुम्हाला माहिती आहे का त्या माणसावर महिनाभर आधी गिट्टीकरण पोलीस स्टेशनमध्ये FIR झालेली आहे फॉर अटेम्प्टिंग रेप ऑन हॉर्स. अरे बापरे. त्यांनी त्या घोड्याचा रेप केला, ज्याच्यामध्ये जो CCTV फुटेजमध्ये आला. आणि अशा घाणेरड्या प्रकार म्हणजे जे आपण शब्दात बोलूही शकत नाही. इतक्या भयानक घटना असतात. इतकं की एका व्यक्तीने एका कुत्र्याला एवढं मारलं की त्याचे दोन्ही डोळे बाहेर आलेत. अरे बापरे. आणि हे कुत्रे माझ्या शेल्टरला आहेत, अजूनही आहेत. आणि देन वी एक्सपेक्ट की त्यांनी खूप चांगल्याने सोसायटीमध्ये 4 लोकांच्या मध्ये राहावं किंवा आमच्या मुलांना त्रास देऊ नये किंवा ते त्यांचा अँगर त्यांनी आतमध्ये दाबून ठेवावा. कसं शक्य आहे? याचा एक अँगल असा पण आहे, म्हणजे थोडा आता या अँगलकडे येतो लोकांच्या दृष्टिकोनातनं, की हे डॉग्स असतात. तुम्ही आता डॉग सायकोलॉजी बऱ्यापैकी समजू शकता हो, का? भरपूर. हा? खूप चांगले. म्हणजे डॉग कुत्र्याचे डोळे बघून तुम्हाला त्या डोळ्यात काय तो म्हणायचं त्याला कळू शकतं? बिलकुल कळतं का? 100% असं कळतं? बिलकुल कळू शकतं. मी 250 कुत्रे सांभाळते. म्हणजे तुम्ही डोळ्यात बघितलं की तुम्हाला कळतं याला काय म्हणायचंय. बिलकुल. तर ओव्हरऑल तुम्ही डॉग सायकोलॉजी समजू शकता. दरम्यानच्या काळात डॉग्स, स्ट्रीट डॉग्स स्पेशली, यांच्यावर बरंच सगळ्या कोर्टांमध्ये वादविवाद झाले, की हे रस्त्यावर राहिले पाहिजे, की यांना शेल्टरमध्ये आणलं पाहिजे. काही म्हणाले की यांना गोळ्यांनी उडवलं पाहिजे. म्हणजे अगदी या लेवलला पण लोक विचार करतात. मला हा नेहमी प्रश्न पडतो, की हे जे डॉग्स आहेत यांच्या बिहेवियरचा खरंच कुठे ना कुठे सामान्य लोकांना त्रास होतो पण. म्हणजे गार्डनमध्ये जातोय, अचानक कुठेतरी डॉग चावतं किंवा हा तर एक हमखास आहे. माझ्याच गाडीच्या मागे अनेकदा डॉग्स धावलेत लिटरली. म्हणून मी रस्त्यावरच्या डॉग्सना घाबरतो, माझ्या घरी होतं तरी सुद्धा. पण त्याला मग त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आपल्याला माहिती आपण नागपूरच्या गोष्टी करूया. हा, नागपूरबद्दल बोलूया. नागपूर. आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये सिग्नलवर आज इतके असं नाही भिकारी आहेत ना. आपण खाऊ घालतो गणपतीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही फेस्टिवलला आपण रस्त्यावर लोकांना खाऊ घालतो. तुम्हाला माहिती आहे का ते सगळे लोक अगदी खूपच चांगले आहेत? नाहीयेत. त्याच्यातले बरेचसे क्रिमिनल्स आहेत, जे आता एखादा काहीतरी क्राईम अटेम्प्ट करून आलेत किंवा जे लिटरली दारू पिऊन आलेत आणि ते तिथे येऊन तो भंडारा खातात आहेत किंवा तो प्रसाद खातात आहेत. सो आपण असं जज करू शकत नाही. तिथे 1000 लोक आलेले आहेत. हजारांमधले 100 जे आहेत, लेट्स कन्सिडर त्याच्यापैकी कोणीतरी चोर आहे, त्याच्यापैकी कोणीतरी एखादा क्रिमिनल आहे किंवा आणखीन काही असू शकतो. सो वेन वी कन्सिडर दिस ॲज अन ह्युमन बिईंग, आपण कन्सिडर करतो, रिकन्सिडरेशन मध्ये टाकतो. मग कुत्र्यांच्या बाबतीत का नाही? जर आपण म्हणतोय की 1000 कुत्रे आहेत, त्यातले 2 कुत्रे चावतात आणि 2 कुत्र्यांचा एवढाच रेशो असतो. आणि बाकीचा असतो की इट इज अ डॉग सायकोलॉजी, की जोवर डॉग सायकोलॉजी म्हणा किंवा एका ॲनिमलची सायकोलॉजी असते, जोवर तुम्ही त्याला त्रास देत नाही तोवर तो तुमच्यावर अटॅक करत नाही किंवा तो काहीही करत नाही. अगदी तुम्ही वाईल्ड ॲनिमल म्हटलं तरीही चालेल. बिबटे आज आपल्या परिसरात येतात आहेत. ते तुम्ही बघा, मॅक्झिमम व्हिडिओज तुम्ही बघा, ते घाबरलेले आहेत. ते खूप इन्सिक्युअर्ड आहेत की मला हा कोणीतरी मारेल. दिस इज व्हॉट दे अज्युम आणि ते अटॅक करतात आहेत. बरोबर. त्यांना भूक लागली म्हणून ते अटॅक करत नाहीयेत. सो ही सायकोलॉजी प्रत्येक प्राण्यांची असते. बरेच लोक असतात येता जाता त्या कुत्र्यांना मारतात. त्यांना येता जाता त्यांना लाथ मारतील, त्यांच्या अंगावरनं गाडी नेतील, उगाच त्यांच्या बाजूला नेऊन मोठ्याने हॉर्न वाजवतील, त्यांच्या अंगावर फटाके फेकतील, गरम पाणी फेकतील, विनाकारण काड्यानी मारतील. म्हातारे आजोबा लोक सुद्धा मी बरेचदा पाहिलेत की त्यांना मारतात येता जाता. कशाला? तो बसलाय ना कॉर्नरला. आणि मग काय होतं की एकदा दोनदा तीनदा असं जेव्हा ते मार खातात किंवा ते कंटिन्युअसली तो टॉर्चर सतत त्यांच्यावर होत राहतो, तर जो मारतो ना मुळात तो सुटतो आणि ज्याचं काही चुकी नसते ना त्याच्यावर तो राग निघतो. मग लोकांना असं वाटतं की हा काडी हातात लोक धावतात, डॉग्स धावतात. की एखादा मुलगा आहे की जो एक पर्टिक्युलर, तुम्ही ही बघितलं असाल की एखादी पर्टिक्युलर व्हेकलच्याच मागे धावतात.
म्हणजे एखाद्या डॉगला ट्रॉमा असेल की एखाद्या बाईकवाल्याने त्याची पिल्लं मारलेत किंवा त्याच्या अंगावरनं नेली आहे, तिथं सायकल गेल्या, गाड्या गेल्या तर तो भुंकत नाही किंवा त्यांच्या मागे धावत नाही. तो पर्टिक्युलर ते ब्लॅक कलरची ती व्हेकल आली किंवा ती बाईक आली की त्याच्याच मागे का धावतोय, हो. हा ट्रॉमा असतो आणि हा मी प्रूव्ह करू शकते अच्छा, म्हणजे हे जे डॉग धावणं गाड्यांच्या मागे किंवा लोकांच्या लोकांच्या मागे, हा. हे त्याच्या ट्रॉमाचं मॅनिफेस्टेशन आहे. Yes. ट्रॉमा त्याला काहीतरी त्याच्या पास्ट मेमरीमध्ये आहे, त्याच्यामुळे तो तसा वागतोय. Yes. हो. आणि याच्यात चूक हे म्हणजे तो दोघांची पिसाळलेला नाही. वगैरे असं अशातली गोष्ट नाही, अजिबात नाही. किंवा तो वेडा झालाय, त्याला कुठला रोग झालेला आहे असं पण नाही. अजिबात नाही. आणि असे डॉग्स रिकव्हर होतात. हो. म्हणजे माझ्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे शेल्टरला की म्हणजे एक डॉग जिला खूप मारण्यात यायचं, सतत प्रत्येक ती कोणत्याही दारात बसायची, तिला कोणी बसू देत नव्हतं. मग एनएमसी तिला उचलून घेऊन गेली की तिला रेबीज झालाय. त्यांनी तिला रेबीजच्या सेक्शन मध्ये टाकलं, जिथनं आम्ही उचलून आणलं. आज ती डॉग माझ्याकडे गेल्या 4 वर्षापासून आहे. तिचं नाव पेरी म्हणून आहे, माझ्या शेल्टरला आहे. रेबिट डॉग 7 दिवसांच्या वर जगत नाही. अँड शी इज सो फ्रेंडली की ती आज तुम्ही जाल तर ती इझिली तुमच्या जवळ येईल. क्या बात. म्हणजे दिस इज हाऊ सायकोलॉजी वर्क, की एखाद्या डॉगच्या मनामध्ये किंवा त्याच्या सायकोलॉजिकली त्याला एक आलं ना की हा व्यक्ती मला मारतोय, तो काडी घेऊन येतोय, तो मला मारतोय. म्हणजे काडी घेऊन येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी थ्रेट आहे. हो. सो हे आपण बदलू शकतो. पहिला वे आहे हे बदलण्याचा की जो असा प्रकार करतोय त्याला लगेच थांबवा. जरी तो तुमचं घेणं देणं त्याच्याशी काहीही नाहीये, तरीही तुमचं काम आहे की त्याला थांबवा. कारण पुढे विक्टिम तुम्ही बनणार आहे, तो विक्टिम बनणार नाहीये. सो तुम्हाला त्याला थांबवणं, दिस इज युअर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की ते क्रुएल्टी थांबवा. म्हणजे एक तुमच्या या सोबतच्या चर्चेतनं एक जाणवलं की डॉग्सचा जो प्रश्न आहे, डॉग्सच्या प्रश्नामध्ये 2 मुख्य प्रश्न वाटतात, की एक तर ते रस्त्यावर धावतायत किंवा भुंकतायत आणि अननेसेसरी चावतायत, लहान मुलांना चावतायत किंवा कुणालाही चावू शकतात. तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न बेसिकली डॉग्सच्या ट्रॉमामुळे उद्भवलेले प्रश्न आहेत किंवा त्याच्या बिहेवियर ट्रॉमामुळे, म्हणजे माणसांनीच कुत्र्यांना छेडलं त्याच्यामुळे ते तसे वागतात. Correct. बरोबर. बरोबर. म्हणजे आपण कुत्र्यांचा जो ओव्हरऑल प्रश्न आहे तो आपण मिटवू शकतो. 100% मिटवू शकतो. अच्छा, कसं मिटवू शकू मग आपण? म्हणजे उदाहरणार्थ आता जसं ते सांगितलं दिल्लीमध्ये की शेल्टरमध्ये सगळे डॉग्स घेऊन जायचे, एका रूफ खाली सगळे डॉग्स ठेवले, तर हा 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 उपाय आहे त्याच्यावर की अजिबात आणखीन काय उपाय? अजिबात नाही. हे शेल्टरिंग करण्याचा जो उपाय हा सांगण्यात येतो आहे, हा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. याचे 2 पार्ट्स आहेत. हम्म. पहिला पार्ट हा आहे की आपल्या पॉलिटिकली खूप घडामोडी बदलतात आहेत वर्ल्ड वाईड लेवलवर भारतासोबत. बरेच असे करप्शन्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हायलाईट होतात आहेत. जेव्हा हिंदू मुस्लिम करता आले नाहीत, तेव्हा डॉग हेटर्स आणि डॉग लव्हर्स असं करण्यात आलेलं आहे. अच्छा. ठीक आहे. सो ते पॉलिटिकल अजेंडा आहे की आपण इथे कुठेतरी भांडणं लावून द्या, म्हणजे हे लोक यात बिझी असतील. सो तुम्ही इलिगल कन्स्ट्रक्शन्स, रोडवर जो पैसा तुम्ही खोदतायत बांधतायत, नवीन प्रपोजल्स आणतात आहेत डेव्हलपमेंटच्या नावावर, आणि तुम्ही जो पैशांचा इतकी उधळपट्टी करतात हे पब्लिक फंड्स, तिथे लोकांचं लक्ष जाणार नाही, त्याच्यावर कोणी प्रश्न विचारणार नाही. कारण महत्वाचा मुद्दा कुठला आहे? तर कुत्रा आहे. तर कुत्र्याकडे फोकस राहू दे लोकांचं. बरोबर. सो हे समाजाला समजणं आवश्यक आहे की आपल्याला कुत्रा महत्वाचं आहे का, की आपली डेव्हलपमेंट किंवा आपले येणाऱ्या जनरेशनचं फ्युचर महत्वाचं आहे, हे पहिले समजा. दुसरी गोष्ट आहे की डॉग्स किंवा कुठलीही स्पीशीज अशी उचलून एका ठिकाणी टाकता येत नाही. नीदरलँडची एक स्टडी आहे किंवा नीदरलँडनी एकेकाळी हाच प्रकार केला होता. त्यांनी सगळे डॉग्स मारून टाकलेत. अच्छा. ते मारल्यावर त्यांच्याकडे दुसऱ्या स्पीशीजचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यानंतर तिथे सायलेंट चोऱ्या वाढल्या. तिथे आणखीन बरेचसे झुनोटिक आजार तयार झालेत. तिथे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस क्रिएट झाले, इन्फेक्शन्स क्रिएट झाले. मग फायनली त्यांना अजून दुसरीकडनं कुत्रे मागवावे लागले. सो तेवढी मोठी स्टडी इथे असताना आपण का परत ती चूक करतो आहे मला हे कळत नाहीये. स्टरलायझेशन इज अ ओनली वे. स्टरलायझेशन म्हणजे काय? आपण श्वानांची नसबंदी, ते नवीन बाळ जन्माला घालू शकणार नाही. येस. सो डॉग स्टरलायझेशन हा एक सगळ्यात बेस्ट याचा सोल्युशन आहे. तुम्ही जर सगळे कुत्रे फॉर एक्झाम्पल उचललेत आणि एका शेल्टरमध्ये टाकलेत, तर काय होईल की ते तुमचे एरिया कन्फाईन नाही आहेत. आज नाही म्हटलं तरी लेट्स कन्सिडर की 90,000 कुत्रे आपल्या नागपुरात आहेत. एवढे आहेत? म्हणतात आहेत 90,000 लाख कुत्रे आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. महानगरपालिकेचा आजच्या डेटा अनुसार त्यांचं म्हणणं आहे की 56,000 कुत्रे आम्ही स्टरलाइज केलेत. सो तुम्ही एनिवेज 80% डॉग्स 75% डॉग्स तुम्ही ऑपरेट केलेत. लेट्स कन्सिडर की आपण हे सगळे डॉग्स उचललेत आणि शेल्टरला टाकलेत.
तुम्ही तो एक व्हॅक्यूम क्रिएट केला सोसायटीमध्ये. तुमच्या आजूबाजूचे बाउंड्रीज कन्फाईंड नाही आहेत. आज आजूबाजूला नागपूरला लागून आणखीन गाव आहेत, त्यांनी नाही केलेत स्टरलायझेशन. त्यांच्या एरियामध्ये डॉग्स फिरतात आहेत, ते तिथनं इथे येतील आणि डॉग्स येतात असे 100% येतात. तुम्ही बघा की डॉग्स आर टेरिटरियल अॅनिमल्स, म्हणजे मायग्रेट करतात असे. करतीलच. डॉग आपली टेरिटरी शोधत असतो, तो आपली एक सेफ टेरिटरी शोधतो. अच्छा. आज जे एका गल्लीमध्ये 5 डॉग्स आहेत, ते 5ही ऑपरेटेड आहेत, वॅक्सिनेटेड आहेत. त्याला एक फीडर आहे जो त्याला खाऊ घालतोय, त्याच्यामुळे ते शांत आहेत. त्याला बसायची जागा आहे, सेफ आहेत. तुम्ही ते 5चे 5 डॉग्स अननेसेसरीली उचलून शेल्टरमध्ये टाकलेत. तुम्ही तो व्हॅक्यूम क्रिएट केला की इथे नवीन डॉग्स येतील. आता ते अननोन राहतील, अनस्टरलाइज्ड राहतील, अनवॅक्सिनेटेड राहतील. ते दुसरीकडनं मायग्रेट होऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सायकोलॉजीमध्ये फरक पडेल. कारण ते कुठून तरी भांडून टॉर्चर सहन करून आलेले, चिडचिड असते, एग्रेसिव्ह राहतील. मग तुम्ही तुमच्यासाठी गड्डा खोदला स्वतःच, की तिथे ऑलरेडी चांगली स्पेस होती, जिथे 4 कुत्रे होते, शांततेने राहत होते. तुम्ही अननेसेसरीली आणखीन 10 कुत्रे तिथे आणले. त्याच्यावर परत स्टरलायझेशन करण्या इतका पैसा कुठल्याही अॅनिमल लव्हरकडे नाहीयेत. आज मॅक्झिमम स्टरलायझेशन हे अॅनिमल लव्हर्सने आपल्या पैशाने केलेत. पर स्टरलायझेशन आम्हाला 3,000 ते 3,500 रुपये लागतात. त्यात कुत्रा आम्ही उचलतो, आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जातो, तो आमच्याच घरात आम्ही ठेवतो. पोस्ट ऑपरेटिव्हसाठी त्याच्या वॅक्सिनेशन्सकडे आम्ही लक्ष देतो. त्याला कुठला आजार होऊ नये ही याची दक्षता आम्ही घेतो. हे सगळं एक अॅनिमल लव्हर करत असतो. हे सगळं जर तुम्ही केलं की त्याचे ऑलरेडी डॉग्स उचलून तुम्ही शेल्टरला टाकाल, तर तुम्ही अननेसेसरीली एक तर ती जागा रिकामी केली, त्याच्यामुळे नवीन कुत्रे तिथे आले. जो तुम्ही इतक्या वर्षापासून जो तुमच्या म्हणण्याप्रमाणे उपक्रम राबवता हे स्टरलायझेशनचा, करोडो रुपये तुम्ही जे खर्च केले ते तुम्ही पाण्यात घातलेत. त्याच्यामुळे आता परत 50,000 कुत्रे येतील, मग परत तुम्हाला कोट्यावधीचा अमाऊंट लागणार आहे. परत त्यांना कॅच करा, परत त्यांच्यावर स्टरलायझेशन करा, किंवा एवढं मोठं शेल्टर तुम्ही उभारणार कुठं, हा दुसरा प्रश्न येतो. की हे तर तुम्ही व्हॅक्यूम क्रिएट केलं किंवा इथे डॉग्स आलेत, मायग्रेट झालेत, आणि समजा लेट्स सी की आपण हे सगळे काढून टाकलेत, मग तिथे चोऱ्या वाढतील. आपल्याकडे पण आज कुत्रा भुंकतो जेव्हा आपण रात्री झोपेत असतो ना, गार्ड सुद्धा माणूस आहे. गार्ड सुद्धा त्या म्हणजे चोरांना पकडू शकत नाही. कुत्रा भुंकतो तेव्हा तो उठतो आणि म्हणून त्याचं लक्ष जातं. सो तुम्हाला माहिती असेल कोविडच्या स्पॅनमध्ये हे ज्वेलर्सचे जे शॉप्स आहेत, म्हणजे मोठे मोठे ज्वेलर्स, अगदी म्हटलं आपण बटुकबाई ज्वेलर्स आहे धरमपेठचं, दास ज्वेलर्स आहे, यांच्या गार्डने लिटरली कुत्रे बोलवून बोलवून समोर फीड केलेले आहेत. वी वेर द आम्ही एव्हिडन्स आहेत त्याचे, की आमच्या समोर ते बोलवायचे की नाही कुत्रे इथेच बसू द्या. का? कारण त्या स्पॅनमध्ये सगळं रिकाम असायचं. तर त्यांना ते कळलं होतं की हे डॉग्समुळे आमचं दुकान सेफ राहील. सो चोऱ्या वाढतील, स्पीशीज दुसरे वाढतील, माकडे येतील अचानक. मग तुम्ही माकडांचं काय कराल? कुत्रा कुठे ना कुठे डोमेस्टिकेटेड अॅनिमल असल्यामुळे त्याचे वॅक्सिन झालेले, त्याच्यामध्ये माकडांना कधीच वॅक्सिन लागलेले नाहीये आणि ते शक्यच नाहीये. कुत्रा एकदाचा मॅनेज होईल, माकड तुम्ही कसं मॅनेज करणार? उंदरं वाढतील. कुत्रा उंदीर खातो, उंदरं मारतात, ते बरेचसे रेप्टाईल्स मारतात डॉग्स, कारण त्यांना खायला मिळतच असं नाही ना. ते कचरा असतो, त्या कचऱ्यांमधनं ते उंदरं पकडतात, बर्ड्स पकडतात, ते हंटिंग करतात आणि स्वतःचं पोट भरत असतात. सो असं जरुरी नाहीये की ते पूर्ण यांच्यावरच डिपेंडेंट असतात. म्हणजे असं आणखीन एक किंवा फक्त मांजरच नाही उंदीर मारत, कुत्राही मारतो, कुत्रा मारतो, आणि हे असे म्हणजे दुसरी स्पीशीजचा डॉमिनन्स वाढेल समाजामध्ये. म्हणजे याचं जे तुम्ही आता ज्या प्रश्नाचं उत्तर किंवा डॉगचा जो प्रश्न आहे, याचा फक्त एकच महत्वाचा विषय आहे की स्टरलायझेशन, प्रॉपर स्टरलायझेशन झालं आणि वॅक्सिनेशन झालं, आणि हा प्रोग्राम प्रॉपरली तिथे शहरामध्ये राबवला तर आपण कुत्र्यांच्या समस्येपासून त्या शहराला मुक्त करू शकतो. 100% करू शकतो. कारण आज जर 1,00,000 कुत्रे आहेत, आज तुम्ही सगळे 1,00,000 कुत्र्यांचं स्टरलायझेशन करा ना. पॉसिबल आहे, एवढं यंत्रणा 100% आहे. आज जर NMC म्हणते की 56,000 झालेत 2 वर्षामध्ये, तर आणखी 2 वर्षामध्ये अजून 56,000 होतील ना. तोपर्यंत 56,000 आणखी जन्माला येतील तर ते कंटिन्यू राहील ना. सो 56,000चा त्रास राहील ना. शेल्टर्स मध्ये शक्य नाही आहे, कारण एक शेल्टर बांधायला तुम्हाला कोट्यावधीचा खर्च येतो. ते फक्त बांधायला येतो, ते चालवायला भरपूर पैसा लागेल. आपण लेट्स कन्सिडर की आपण 1,00,000 कुत्रे आहेत, पर डॉग महिन्याचा 3,000 रुपये खर्च एक नॉर्मल फीडर करतो. 1,00,000 कुत्र्यांना फीड करायला किती लागेल? 300 करोड आहेत आपल्याकडे. 300 करोड मला गणितांपेक्षा पण 30 करोड ते 300 करोडच्या मदत लागतील. बरं, आपण 300 पण नाही म्हणू, आपण लेट्स कन्सिडर 10 कोटी.
महिन्याचे आहेत आपल्याकडे तेवढा बजेट? नाही आहे. आपल्याकडे तेवढी जागा आहे की आपण इतके शेल्टर्स बनवू शकू? जागा असेल. जागा कारण की भरपूर शेल्टर्स कोण बनवणार? नाही, जागा जागा आहे. बनवायला जागा नाहीये आपल्याकडे. नाहीयेत. मुळात जागा पण नाहीये. कारण मी स्ट्रगल करते माझ्या शेल्टरसाठी जागा. मला शेल्टरसाठी जागा नाही, हवी पण तुम्ही जर काही लोकांना सांगितलं त्यांच्याकडे भरपूर जागा आहेत. नाव नाही घेणार, गुगल करून घ्या. पण भरपूर जागा आहेत आपल्याकडे, म्हणजे त्या वैयक्तिक असतील, मारलेल्या असतील, तुमच्याच आसपास तुम्ही जागा बघितलं तरी पण दिली त्याच्या तरी- दिसतील जागा. हो, जागा दिल्या तरी ते बांधायला आपल्याला नाही. डोंबिवलीचा खर्च लागेल खरंय. आणि ते चालवायला लागेल. त्यांचं मेडिकेशनसाठी लागेल. तिथे माणसं लागतील. त्यांच्या फूडवर लागेल. तुमचा क्लिनिंगवर लागेल. structure बनवावं लागेल. खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. हजारो करोड रुपयांचा तो प्रोजेक्ट आहे आणि आजच्या परिस्थितीला बघता की इथे अजूनही भिकारी फिरतात रस्त्यावर, लोकांना शिक्षण नाहीये, एम्प्लॉयमेंट नाहीये. नागपूरचा व्यक्ती, नागपूरचे वेल एज्युकेटेड मुलं पुणे मुंबईला मायग्रेट होतात आहेत एज्युकेशनसाठी, नोकऱ्यांसाठी. ते सगळं बाजूला ठेवून खरंच आपल्याला कोट्यावधीचा खर्च आपल्याला डॉग शेल्टरवर करायचा आहे का? बरं. हा खरंच मोठा प्रश्न आहे की याने तुम्ही फक्त एक फायनान्शियल क्रायसिस क्रिएट कराल. सोल्युशन तर मिळणार नाही आहे. हा प्लॅन पूर्णपणे फेल आहे कारण रिलोकेशन्स करता येत नाहीत किंवा त्या डॉग्सला डंप करता येत नाही. आपण भारतात राहतो आणि याच्या बाउंड्रीज कन्फाईन्ड नाही आहेत. एक स्टेट दुसऱ्या स्टेटला कनेक्टेड आहेत आणि असे छोटे 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 गाव एकमेकांना इंटरस्टेट कनेक्टेड पण आहेत. मायग्रेशन होऊ शकतं डॉग्सचं. हो, फिरत फिरत कोणताही डॉग कुठूनही कुठेही जाऊ शकतो. त्याला व्हॅक्यूम मिळालं तर कुठेही जाऊ असा काही अनुभव आहे का तुमचा की कुठला डॉग कुठून आलाय वगैरे असं काही? शकतो. नाही, सध्या तरी नाहीये पण हा. हा असे मायग्रेट होतात डॉग्स. अच्छा. म्हणजे आमच्या इकडे असे पण आहेत की गोरेवाडामधनं सुटलेला कुत्रा तो गांधीनगर पर्यंत पोहोचलेला आहे हो. 2 तासात 2 दिवसात 48 तासमध्ये. आणि तो बोयगाड वाड्याला कसा पोहोचला म्हणजे? तो कोणीतरी सोडून दिला नेऊन जंगलात सोडला तो. हा. तो तिथनं शोधत 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 परत गांधीनगर पर्यंत आला. सो दॅट पर्सन वॉज सरप्राइज्ड आणि त्यांनी त्याची मानसिकता बदलली की अरे मी याला जंगलात सोडून आलो होतो, हा परत माझ्याकडे आला. सो डॉग्स मायग्रेट होतात आणि जिथे त्यांना दिसतं की इथे टेरिटरी फाईट्स नाहीयेत, हम्म. फूड अवेलेबल आहे, ते तिथे सेटल्ड होतात. अच्छा, माणसांसारखंच आहे म्हणजे. माणसांसारखं. आणि माणसाचं दॅट्स वाय वी कॉल देम एज अ मेन्स बेस्ट फ्रेंड हम्म. म्हणून. म्हणजे म्हणजे फायनल रिमार्क याच विषयावर की कुत्र्यांचा प्रश्न कसा सुटेल, याचं 2 ओळीत सांगायचं झालं तर? क्रुएल्टी कमी करा, हम्म. त्यांना त्रास देऊ नका. हम्म. दुसरं फीडर्स अलाउड करा. जे फीडर्स फीड करतात आहेत, म्हणजे डॉग्सला खाऊ घालण्याची मुभा द्या. त्यांना अलाउ करा. ते तुमचा प्रश्न सॉल्व्ह करतात आहेत, तो समाजाचा प्रश्न सॉल्व्ह. उद्या जर अँड वी एक्सेप्ट की त्यात 10 पैकी एखादा जरी मी म्हटलं तो चावतोय ना, तीच फीडर किंवा तेच अॅनिमल लवर किंवा आमच्यासारखे लोक आम्ही समोर येऊन तो डॉग उचलून तो शेल्टरला ठेवू. तो एक प्रॉब्लेमॅटिक आहे ना, तर आपण त्याला उचलून त्याला बाजूला ठेवू. तुमच्या मुलांमध्ये कंपॅशन क्रिएट करा. एक ग्रुप ऑफ डॉग जर एखाद्या फीडरकडे किंवा अॅनिमल लवरकडे शेपटी हलवत जातो, मी एक नवीन ग्रुपमध्ये जाऊन त्याला बिस्किट दाखवेल ना, तर ते सगळे येतील माझ्याकडे. ते वाईब्स ओळखतात. सो तुम्ही फीडिंग स्टार्ट करा. एक बिस्किट खाऊ घालणं, एक पोळी खाऊ घालणं, जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर काय चुकीचं नाही, खरं आहे. सो आय थिंक की थोडं कंपॅशन वाढवायला हवे. क्रुएल्टी बंद करा. कोणी क्रुएल्टी करत असेल तर प्लीज त्याला थांबवा. कारण विक्टिम तो राहणार नाही, विक्टिम तुम्ही होणार आहात, तुमचे मुलं होतील. सो त्याला थांबवा. तो प्राणी आहे. आपण प्राण्यांकडनं हे एक्सपेक्ट करू शकत नाही की त्यांनी समजून घ्यावं. समजवावं आपल्याला माणसालाच लागेल. सो ते करा. आणि थोडंसं एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवा. समजून घ्या थोडं की ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्टला आपल्याला बॅलन्स करायचंय. ते राहणारच आहे पण ते बॅलन्स करायचं. ग्रेट. तर याच्यातनं ओव्हरऑल आपण हा डॉग्सचा प्रश्न सोडवू शकतो. 100% सोडवू शकतो. ग्रेट. आपण आता बस शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडनं डॉग्स तसं भरपूर बोलायचं आहे. म्हणजे डॉग्सचं आता सायकोलॉजी समजून घ्यायची आहे, पण त्याच्यावर आपण कधीतरी एक नवीन वेगळा फक्त डॉग सायकोलॉजीवरच एपिसोड करू. नक्की. चालेल ना? नक्की. त्यात पण मला असं वाटतं की भरपूर इन्साइट्स तुम्ही देऊ खूप शकाल. काही आहे. पण माझं बस आता शेवटचं एक जो प्रश्न आहे या शेल्टरच्या अनुषंगाने की एवढं सगळं मग काम जे आहे हे कसं झालं तुमच्याकडनं? म्हणजे यासाठी आर्थिक असेल किंवा बाकी लोकांना जमवणं असेल, कसं जमलं हे? कसं जमतं? म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसंच काहीतरी म्हटलं अरे की तुम्ही आज सांगितलं 8,000 लिटरचा पाण्याचा टँकर लागतो. हा, पेडिग्री रोज काही ना काही म्हणजे खाणं द्यावं लागतं असं नाही की. 100%. आणि आर्थिक तर खूप खर्च येत असेल. बिलकुल येतो. आणि सध्या शेल्टर जे आहे इनिशियली ते मी स्वतः चालवलं. म्हणजे तुमच्या पगारातनं पैसे टाकून. इनिशियली मी ते स्वतःच्याच याने चालवलं.
कारण मी नंतर म्हणजे एज्युकेशन ते मला शक्य नव्हतं ऑफिस हे करून, तर मी माझा बिझनेस सेटअप केला होता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. सो मग हळूहळू तो चालायला लागला. मग त्याच्या बेसिसवर मी माझं शेल्टर 5 वर्ष चालवलं. पुढे मग लोक जुळत गेले तिथे, व्हॉलंटियर्स जुळत गेले. हो रेस्क्यूसाठी आमची टीम तयार होत गेली. हो 40 कुत्र्यांपासून मग ते 100वर आलं, 100वरनं 150, मग 200, 250, आज 250+ डॉग्स इथे आहे. आणि असे हळूहळू लोक जुळत गेले. त्याची रीच वाढत गेली आणि आज जी परिस्थिती आहे तिथे ते पूर्णपणे डोनेशन्सवर चालतं माझं शेल्टर. लोकांचे रीच असते, म्हणजे आपण म्हटलं तरी की माझ्याकडे आज काही नाही आहे, ती ऑटोमॅटिकली येतं. आणि ते कसं चालतं हे हे मुळात प्रश्नच आहे. मी स्वतः पण त्याकडे डफवर गेलेले. या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. मला वाटतं की तो डॉग आला ना, तो त्याची व्यवस्था करून येतो, की मी आलोय ना तुमच्याकडे, आता मी माझी व्यवस्था करून येईल. हे 4 लोक देतील तुम्हाला माझ्यासाठी. बिलकुल, म्हणजे माझा हा विश्वास आहे. मी हं. पर्सनली मी खूप प्रे करत असते. माझा खूप देवावर विश्वास आहे. सो प्रत्येकाचा इंटेन्शन्स असतात. अनलेस अँड अंटिल तुमचे इंटेन्शन्स क्लिअर आहेत, तुमच्यापर्यंत मदत मिळतेच. आणि तो त्याचं करणारी मी कोणीच नाही आहे ऍक्च्युली. मी किंवा आणखीन कोणी आम्ही करणारे कोणी नाहीये. तो आपलं नशीब घेऊन आलेला आहे. आणि त्याचा खाण्यापिण्याचा खर्च तो स्वतःच घेऊन येतो. त्याच्यापर्यंत कसं येतं, काय येतं, हेही माझ्यासाठी मोठा प्रश्नच असतो. म्हणजे मी कधीच त्या डेप्थवर जात नाही की ते कसं होतंय. पण ते होत आहे. क्या एनिवेज ते मॅनेज होत आहे आणि चालत आहे. ग्रेट ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये आणि यातनं मॅन वर्सेस डॉग हा एक कॉन्फ्लिक्ट थोड्याफार प्रमाणात समजून घेण्याचा एक म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं तुम्ही. आणि फक्त समजून नाही सांगितलं, त्याचं सोल्युशन पण तुम्ही दिलं. आणि आय होप पुढच्या काही वर्षांमध्ये आपण या संघर्षातनं जो बॅलन्स साधायचा आहे तो 100% साधू. बिंग सोसायटी, म्हणजे गव्हर्नमेंट वगैरेबद्दल मी म्हणत नाही, आम्ही समाज म्हणून आपण हा बॅलन्स पूर्णपणे 100% साधू. बिलकुल. आणि तुमच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझी पण म्हणजे हा अदर दॅन पॉडकास्ट मी पण तुमच्या याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करत राहील. नक्की. आवडेल मला. बिलकुल, Yes. बिलकुल. मलाही आवडेल. तुम्ही जुळा कुठल्याही पद्धतीने कसंही आम्हाला मदत करू शकता. बिलकुल, नक्की नक्की. अगदी. थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम.